माणूस चुका नाही काय थांब माणूस डॅश स्वतः करतो पण दोष मात्र डॅश आणि डॅशला देतो. मी खूपच आधी वाजवली, मी काल वाजवली होती नो सर. नो सर. हाय नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर दिवाळीत आपल्या सगळ्यांच्या भेटीला प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा येणार आहे आणि त्यानिमित्ताने या सिनेमातले अर्जुन, मेरी आणि प्रिया माझ्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत तुमच्या तिघांचंही. कसे आहात सगळ्यात आधी? थँक्यू. मस्त. वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि प्रेमाची गोष्ट 21 ऑक्टोबरला रिलीज होतीये आणि आज आम्ही तुमच्याशी गप्पा मारायला आलो. येस, आणि मला खूप आनंद होते त्याच्यामुळे. सो येस, मला सांगा, प्रेमाची गोष्ट 2 ह्याच्यासाठी हो म्हणावं असं का वाटलं? काय वाटलं या सिनेमाबद्दल छान? असं का नाही, म्हणजे सगळे फॅक्टर्स बघा. सतीश राजवाडे सर, एव्हरेस्ट आणि ललित, रुचा, स्टोरी लाईन, इट्स अ फॅमिली एंटरटेनर आणि सगळ्यांना खूप खूप मज्जा येणार आहे, मी खात्रीने बोलू शकते. आणि रेस्ट ललित आणि रुचा काय बोलावं? सिनेमाविषयी सांगा. सिनेमा हा प्रेमाबद्दलचा आहे. एक सतीश सरांनी नवीन जनरेशनला अनुसरून अशी एक प्रेमाची गोष्ट सतीश सर घेऊन आलेत. आणि ह्याच्यात सगळंच आहे. रोमॅन्स आहे, कॉमेडी आहे, त्याचं फुल पॅकेज. आणि आम्हाला करायलाही खूप मजा आली आहे. ललित, पुन्हा एकदा रोमॅन्टिक सिनेमा का हो म्हणा असं वाटलं? सिनेमाला काय आवडलं त्याच्यातलं? अर्थात ह्या सतीश सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि मला नेहमीच रोमॅन्टिक फिल्म्स करायच्या होत्या. त्या मानाने मी रोमॅन्टिक फिल्म्स खूप कमी केल्या होत्या, त्याच्यामुळे मी वाट बघत होतो. आणि त्यात सतीश राजवाडे सर जर मला विचारत असतील की एक रोमॅन्टिक फिल्म आपण करूया, तर मी का नाही म्हणजे म्हणेन त्या गोष्टीला. आणि ज्या पद्धतीची ही गोष्ट होती ती गोष्ट पण मला खूप जास्त आवडली. आपण नेहमीच प्रत्येकजण कधी ना कधीतरी नशिबाला दोष देतो आणि म्हणतो की आपल्याबरोबर हे चुकीचं झालं, नशिबात आपल्या नव्हतं, मी हे बदलू शकलो असतो तर काय झालं असतं. तर अशी संधी आपल्याला प्रत्येकाला हवी असते. सेकंड चान्स आपला प्रत्येकाला कधी ना कधीतरी कुठेतरी हवा असतो. तसं या कॅरेक्टरला तो चान्स मिळतोय. आणि तो चान्स मिळाल्यानंतर त्याच्या लाईफमध्ये काय होतं आणि मग असा चान्स आपल्याला मिळाला तर आपण खरंच काय करू शकतो हे मला वाटतं की तुम्हाला बघायला मिळेल. आणि ही अशी मॅजिकल स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल. ती तेवढ्याच मॅजिकने सुद्धा आम्ही परफॉर्म केलेली आहे. आणि ट्रेलरच खूप सुंदर वाटतोय बघितल्यानंतर. एकदम फ्रेश काहीतरी एक समोर येणार आहे असं कळतं त्याच्यातून. सो मला तुमच्या कॅरेक्टरविषयी विचारायला आवडेल. सो रिधिमा, मराठीमध्ये पहिल्यांदा काम करतीयस. सो इतकी वर्ष का लागली मराठी सिनेमा करण्यासाठी? आणि ह्या सिनेमातली ही प्रिया कशी आहे? योग्य वेळ आणि योग्य संधीची मी वाट बघत होती आणि थ्रू दिस फिल्म आय हॅव गॉट इट. तर बेटर लेट दॅन नेव्हर. आणि प्रिया म्हणजे ती खूप समजूतदार आहे, ती अम्बिशियस आहे, ती फोकस्ड आहे अँड व्हेरी सेन्सिटिव्ह ॲट द सेम टाईम. आणि जास्त मी बोलणार नाही इकडे. आय एम नॉट गोइंग टू रिव्हील अ लॉट. त्याच्यासाठी तुम्ही आमचा चित्रपट बघा. आय वॉज वेटिंग फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी आणि टायमिंगचं हे खेळ आहे. नशिबाने मला हे कॉल आलं आणि सतीश सरांचं दिग्दर्शन लाभलं. आणि प्रिया जो कॅरेक्टर मी असे करते, शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी अम्बिशियस, व्हेरी फोकस्ड गर्ल. आणि जर ती काय इमोशनल फील पण करत असणार, ती आपोआपच ठेवते आणि आतल्या आतच ठेवते. आणि माझा जो म्हणजे मी जशी आहे, आय एम अ लिटल ऑपोजिट टू दॅट. आणि हे जो ओके, विल टेक दिस अगेन. हा जो कॅरेक्टर करताना आय थिंक आय लर्न टू लॉट अँड दॅट वॉज द होल आयडिया ऑफ इट. मेरी कशी? मेरी ही प्रत्येक मुलगी ही मेरीसारखीच, म्हणजे मेरी ही प्रत्येक मुलीसारखी आहे. शी इज अ गर्ल नेक्स्ट डोअर. आणि अतिशय सिम्पल, इनोसेंट, मित्रांवर तिचा खूप जीव आहे अशी मुलगी आहे. आणि आपण प्रत्येकच जण आपल्या मित्रांसाठी आपण वी गो आउट ऑफ द वे. तर तिच्यासाठी अर्जुन तिचा लहानपणीपासूनचा मित्र आहे. आणि लहानपणीपासूनचे मित्र जे असतात शाळेतले ते खूप खास असतात. तर ती शी कॅन डू अ लॉट फॉर अर्जुन, असं तिचं कॅरेक्टर आहे.
अर्जुन लवेबल रास्कल आहे. त्याला खूप चुकीचे डिसिजन्स तो घेतोय. त्याला अजून कळत नाहीये प्रेम म्हणजे काय. त्याच्या आजूबाजूचे जे माणसं आहेत ते त्याच्यावर खूप प्रेम करणारी आहेत, ते त्याला जपणारी आहेत. पण त्याला नेमकं हळूहळू उलगडत जातं की नेमकं प्रेम काय आहे. आणि तेच ह्या फिल्ममधून मला वाटतं की तुम्हाला पण काहीतरी एक गोष्ट शिकवून जाईल. नक्कीच. आणि ह्या सिनेमामध्ये VFXचा वापर केलेला आम्हाला ट्रेलरमध्ये दिसून येतोय. मला तुला विचारायला आवडेल, ते किचनमध्ये तू असतो आणि एकदम ते हातात तिकीट येतं, किंवा स्वप्नील जोशी सरांसोबत तुमचा तो रॅम्पवरती एक आहे, हे सगळं शूट करताना कसं म्हणजे शूट केलं, इमॅजिनरी कसं काय होतं डोक्यामध्ये चालू तेव्हा? खूपच गोष्टी करायला मिळाल्या. आम्ही काही ग्रीन स्क्रीनवर पण काही गोष्टी शूट केल्या, पण काही काही आम्ही आउटडोर पण शूट केल्या. आणि ते जे तिकीट आहे ते खूप महत्त्वाचं तिकीट आहे. जे मला सेकंड चान्स मिळतो ते तिकीट थ्रूच मिळतो. आणि ते बऱ्याच ठिकाणी ते तिकीट माझ्यापासून लांब जात असतं आणि मला त्याला पकडायचं असतं, मला त्याला थांबवायचं असतं. तर हे सिक्वेन्सेस शूट करताना खूप मजा आली, कारण ते फक्त मला दिसत असतं. त्याच्यामुळे मी त्याच्या पाठीमागे धावतोय, ते कुठे जाणार, त्याची ट्रॅजेक्टरी काय असणार आहे, हे सतीश सर आणि आम्ही ते मला सांगायचे की कुठून काय आपण कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि मग तसं मी ते परफॉर्म करायचो. पण मला खूपच गंमत येत होती ते करत असताना, कारण काहीतरी क्रेझीनेस होता ते करण्यामध्ये. सो आय एन्जॉयड इट. नक्कीच. आणि आधी जो सतीश सरांचा आला प्रेमाची गोष्ट, त्यातलं ओल्या सांजवळी जे गाणं इतकं सुपरहिट झालं, ते आता परत तुम्ही ओल्या सांजवळी 2.0 करून घेऊन येत आहे. तर त्याचा मला अनुभव ऐकायला नक्की आवडेल, कारण की पूर्ण रोड ट्रिप दिसते ती बाईकवरनं, ते सुद्धा. सो तो अनुभव कसा होता शूट करताना? आमच्याकडे ॲक्च्युली गाणं नव्हतं जेव्हा आम्ही शूट केलं तेव्हा. आम्ही पूर्णपणे सतीश सरांच्या डिरेक्शन आणि त्यांच्या गायडन्सवर ते गाणं शूट केलं आहे. पण आम्ही खूप मजा करत करत ते शूट केलं आहे. आणि ॲक्च्युली जशी रोड ट्रिप जेवढी फन आणि स्पॉन्टेनियस आणि जेवढ्या मजा त्याच्यात आपण करू शकतो, ते करत करतच आम्ही ते शूट केलं. आणि तेच ऑनस्क्रीन दिसतंही आहे, त्याचा फ्रेशनेस त्याच्यामुळे आला आहे. आणि जेव्हा आम्ही गाणं ऐकलं तेव्हा एक तर ते एवढं आयकॉनिक सॉन्ग आहे, ते एक नवीन जनरेशनला जे फ्रेशनेस आहे त्याला अनुसरून ते गाणं आहे. आणि ते इतकं फिट्ट त्या सगळ्या शूटिंगवर त्या गाण्याच्या बसलं आहे की वी वर व्हेरी प्लेझंटली सरप्राइज्ड. तुला किती बाईक चालवायला आवडते, आणि पूर्ण गाणं तुझ्यासाठी किती एक मोठा वेगळा एक्सपिरियन्स होता? मला बाईक चालवायला खूपच आवडते. आणि त्यात आम्ही ज्या लोकेशनवर सगळं बाईक आणि हे सगळे शूट करत होतो सिक्वेन्सेस, ते लोकेशन पण खूप सुंदर होतं. त्याच्यामुळे आणि त्यात आमची टीम होती, रुचा होती. सो वी एन्जॉयड इट. रिधिमा, जसा पहिला मराठी चित्रपट केला आहेस आणि या सगळ्यांना सुद्धा तू ऑनसेट भेटली असशील, सो कसा होता या सगळ्यांसोबतचा अनुभव? एकंदरीत कसा बॉन्ड झाला होता आणि किती मजा केली? रुचा आणि माझे जास्त सीन्स नव्हते टुगेदर, पण असं कधी वाटलंच नाही की मी 2 वेगळ्या ॲक्टर्स बरोबर काम करते. दे वर व्हेरी फ्रेंडली. आमची ट्युनिंग खूप छान होती. कधी मी कुठे अडकले की दे यूज टू हेल्प मी आउट. ते खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्यासाठी हे लोक खूप दे यूज टू बी व्हेरी सपोर्टिव्ह. तर ते मला खूप आवडलं आणि थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि तुमची मस्ती आत्ताही आम्ही इथे बघतो ऑफ कॅमेरा कशी चालली आहे, त्यामुळे असं वाटतं ती नक्कीच धमाल केली असेल. हो हो हो, हा धमालखोर बसलाय ना इकडे. नक्कीच. आणि तुमच्या टॅगलाईन तुमची आहे की होऊ दे तुझ्या मनासारखं. तर तुम्हाला कोणी असं कधी म्हटलंय का की होऊ दे तुझ्या मनासारखं कर? तर तो कोणता एखादा किस्सा आहे का असा आयुष्यातला? माझे बाबाच म्हणतात मी आता हो दे तुझ्या मनासारखं. आणि इतकी फ्रीडम दिली आहेत ना आईबाबांनी, दोघांनीच, की असं वाटतं की त्यांना प्राऊड फील हो असं मी कामं करू. आणि तेच माझ्या आयुष्यात मला वाटतं मला करायचं आहे. मला फॉर्च्युनेटली माझे सगळेच मित्र आणि माझी बहीण, माझे आई वडील हे इतके सगळे सपोर्टिव्ह आहेत की मी त्यांना त्यांच्याबरोबर काही शेअर केलं की असं असं झालं पाहिजे, तर ते नेहमीच म्हणतात की होऊ दे तुझ्या मनासारखं. आणि माझे बाबा ॲक्च्युली जे आमच्याकडे असं म्हणतात की माझे बाबा जे म्हणतात ते नेहमी होतं. तर मला काही हवं असेल तर मी नेहमी त्याला सांगते की तू एकदा म्हण म्हणजे ते होईल. हे तर आहेच किस्से. पण मला वाटतं सेटवर जेव्हा मी सतीश सरांकडे जायचो आणि म्हणायचो की सर मला हे करून बघावं वाटतंय, या सीनमध्ये मला ते करून बघावं वाटतंय, ते म्हणायचं हा होऊ दे तुझ्या मनासारखं. सो ते मला ती सूट द्यायचे, मला मोकळीक द्यायची की कर, तुला हवं ते कर, मजा कर. सो आता सिनेमाविषयी आपल्या गप्पा तर झाल्या,
तुमच्या आता ट्रेलर टीजर किंवा पोस्टर एवढं सगळं आल्यानंतर तुम्ही कलाकार म्हणून त्या सगळ्याकडे किती बारकाईने बघितलं आहे ह्याच्याबद्दलचा एक छोटासा गेम खेळूया आपण. ओके, काही प्रश्न आहेत माझ्याकडे. आता आठवतोय का? सोपे आहेत तसे प्रश्न, आपण ट्राय करू. ज्यांना येत असं त्यांनी टाळी वाजवा, मग तो उत्तर देईल. ओके, वाक्य पूर्ण करायचं आहे. माणूस डॅश स्वतः करतो पण दोष मात्र डॅश आणि डॅशला देतो. तुझी लाईन आहे यार, तुझी लाईन आहे. काय माहिती, मी उगाच वाजवलं हे टाळी. मी तुला हेल्प करू शकते. हो, माणूस चुका नाही. नाही काय थांब. माणूस डॅश स्वतः करतो पण दोष मात्र डॅश आणि डॅशला देतो. मी बोलते. नाही मी सांगू. येत आहे का ललितला? थांब. माणूस काय मला परत सांग. माणूस डॅश स्वतः करतो आणि दोष मात्र डॅश आणि डॅश देतो. देव आणि नशिबाला देतो ते तर आहे. माणूस चुका नाहीये का? हा, तर 2 शब्द तो ओळखले मी. कर्म. स्वप्नील जोशी सरांचा पहिला कर्म. राईट. पुढचा प्रश्न. ट्रेलरच्या सुरुवातीला केस नंबर कितवा दाखवलाय? केस कोर्टात जी केस उभी राहते त्याचा नंबर कितवा आहे? 34,838. ओके. भाऊ सरांचा एक डायलॉग आहे, माझा अबुराव सोबत नाही पटत म्हणून आम्ही घेतला का डिवोर्स, असं बोलून भाऊ सर काय म्हणतात, काय दिला? दाखला. मी वाजवली आधी, मी खूपच आधी वाजवली, मी काल वाजवली होती त्या टाळी. दाखला दिला असं म्हणतो. परत वाक्य पूर्ण करायचं आहे. बायको मैत्रीण म्हणून मैत्री होऊ शकते. एक वेळ बायको मैत्रीण होऊ शकते पण मैत्रीण बायको होणं, नो सर. नो सर. येस. ओल्या सांजवे या गाण्यात अर्जुनच्या बाईकचा नंबर काय? Come on. चालवत होतो. प्रोडक्शन करणं कोण आहे का इकडे? पास. एकाला पण MH01. What confidence. MH01. नाही 01 पर्यंत बरोबर आहे. 5-6. 5 नाही आहे. 6. 7270. What observation. हा. ओके. तुमच्या तिघांची एक इंट्रोडक्शन पोस्टर्स आली होती वेगवेगळी, की स्वभाव कसे आहेत त्यांचे. तर मला अर्जुनच्या पोस्टरवरती काय लिहिलं हे सांगा. कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असा. परफेक्ट मटेरियल. परफेक्ट मटेरियल. सेम. प्रिया आणि मेरीच्या कोणाला येत असेल? मलाच नाही आठवत यार. ओ नो. तुझं? माझं मला सुरुवातीचं आठवत आहे, निरागस मैत्रीचं गोड. कोणीही मैत्री करेल अशी. नाही. निरागस मैत्रीचं गोड रूप. मेरी ना. आणि मला बोला तरी काय. मला ऍक्च्युली हिचं पण पहिलं आठवत आहे. हा, ती शांत, ती शांत, ती मॅच्युअर. ती आहे प्रिया. नाही पण वाईफ तिची सुपर प्युअर. मनात घर करेल ही प्रिया. मनात घर एंड बरोबर करतोय. येस हाच होता गेम. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सिनेमासाठी. जाता आता प्रेक्षकांना काय अपील करायला आवडेल? बरोबर बोलतेस. आमची प्रेमाची गोष्ट 2 रिलीज होतीये 21 ऑक्टोबरला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात, चित्रपटगृहात. आणि तुम्हाला आमची चित्रपट नक्कीच आवडणार आहे. तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर जाऊन आमचं चित्रपट बघा. कमा. सुपर. थँक्यू.
काहीच नाही, दिवाळीला आपण सगळेजण एकमेकांकडे जात असतो, मित्रांना भेटत असतो आणि दिवाळी हा सणच आहे आनंद पसरवण्याचा, वाटण्याचा. तर तसंच आम्ही आमचा सिनेमा घेऊन आलोय एक तुमच्या आनंदात भर घालण्यासाठी. तर हा तुमचा आनंद वाढवायला आमचा हा सिनेमा सज्ज आहे. तुम्ही फक्त थिएटरमध्ये जा आणि आमचा सिनेमा नक्की बघा. 21 ऑक्टोबरपासून प्रेमाची गोष्ट 2. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.